रानात आले होते मी इकडे. म्हणलं चला मेथीची भाजी न्यावी खोडून. 5 वाजताच आले. घरची कामं सगळी आवरून इकडे आले. तर केवढी सुंदर मेथीची भाजी आली आहे बघा. काय केली, मस्त अशी आहे बघा, खोडून घेतली. खोडलेली भाजी आहे. जरा म्हटलं काढायला येत नाहीये, तुम्हाला घरी गेल्यानंतर ताटात टाकल्यानंतर दाखवते. काही घेऊन पण नव्हते आले, मी पदरामध्ये घेतली खोडून. आणि खूप छान अशी मेथीची भाजी आहे. मी खोडलेली भाजी बघा इकडची. आता ह्या जी खोडली आहे ना, हिला फुटवे बघा केवढे फुटतात. उपटून काढता येत नाहीये कारण जरा छोटीच आहे. मग म्हटलं जरा खोडूनच घ्यावी. रानातली मस्त अशी ही ताजी मेथीची भाजी. एकही हिला फवारा नाही किंवा काही औषध वगैरे नाही. आता छान फक्त जाऊन धुवायची. ह्या लसणाची पातच नेते जाताना आणि ती खुडायची लसणाची पात, टाकायची तेलामध्ये ही मेथीची भाजी. आणि शेंगदाणे जे आपले घरचे आहेत, मस्त भुईमुगाचे जे शेंगा आपल्या रानातले आहेत, त्याचे जे शेंगदाणे ते भाजून घ्यायचे, आबडधोबड कुटायचे, टाकायचे, मीठ टाकायचं. तयार झाली आपली गावाकडच्या पद्धतीची मस्त अशी मेथीची भाजी. तुम्हाला त्याची रेसिपी नक्की दाखवेल मी. आपली गवार पण खूप छान आहे, तिला पण आता कळ्या फुलं लागलेत. तिकडे कोथिंबीर, करडईची भाजी, टॅमॅटोची झाडं आहेत, आपला लसूण, रानातली मका. खूप सारी ह्यावेळी मकाची कणसं असणार आहेत रानात खायला. तर तुम्ही आमच्याकडे नक्की या. आता थोडासा ट्रॅक्टरचा आवाज येतोय. आमच्या इथून ना ऊसाचे ट्रॅक्टर खूप वाहतात. मेन रोड आहे हा. जो रोड आहे वैराग माडा रोड आहे, त्याच्यामुळे खूप असे ट्रॅक्टर वाहतात. आणि गवार पण आपली तिकडे खूप छान आली. मामांनी ना कालच सगळ्याला पाणी दिलंय तिकडे. नवीन मका आणि आधीची जी मका आहे ती पण खूप छान उगवली. मग कोणाकोणाला अशी मेथीची भाजी आवडते मला कमेंट्समध्ये सांगा. आता खूप जरा मोठी झाली की मग सगळ्याला द्यायची, कारण आता एवढी आम्हाला पण हे होणार नाही. टाकलेत 2 वाफे पण द्यायची. सगळ्यांना थोडी थोडी आपली रानातली भाजी द्यायची. आणि हा मस्त आपला झुंधळा. तर मला ना दुपारच्या जेवणाच्या वेळेला जे माझे हे असतात रोजचेच कमेंट्स करणारे असतात, ताई दादा, त्यांनी कमेंट्समध्ये विचारलं की ताई, म्हणजे मी आता 2-3 दिवस झालं म्हणते की माझा नवीन चॅनल आहे, त्याचं नाव तुम्हाला मी लवकरच सांगेन. तर हो, मी त्याचं नाव तुम्हाला लवकरच सांगणार आहे. फक्त तो रेसिपींचा चॅनल असणार आहे. तुम्हाला जी काही रेसिपी माझ्या म्हणजे आम्ही जे बनवतो ते आवडती आहे, ते तुम्ही फक्त सांगायचं, आम्ही तुम्हाला ती बनवून नक्की त्या चॅनलवर, मग त्या चॅनलवर हे व्हिडिओ येतील आपल्या रेसिपींचे. गावाकडच्या सगळ्या रेसिपी माझ्या आणि आत्यांच्या, तुम्हाला ज्या ज्या आवडतात त्या सगळ्या मस्त अशा रेसिपी मी त्या चॅनलवर त्याचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. कसं वाटलं सुंदर गावाकडचं वातावरण आणि मी लावलेला हा थोडासा भाजीपाला, तोही कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ताजा रानातला हे फक्त गावाला अनुभवायला भेटतं. छान असं यायचं, मस्त ताजं तोडायचं आणि लगेच जाऊन हे करायचं, करून खायचं. ही मजा ना फक्त गावाला आहे. बाकीचं काही जरी सुख नसलं तर हे सुख मात्र फक्त गावाला मिळतं. हे कोणाकोणाला वाटतं असं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आमच्या घराकडे येणारी सुंदर अशी वाट, खूप छान असं वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज किती छान येतोय, कमेंट्समध्ये नक्की सांगा.